श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 101. गोकुळ अष्टमीच्या उत्सवाच्या निमित्ताने दारणो स्वामींच्या सर्व मठांचे प्रमुख पैठणला आले होते. सगळेच मठ आता सुस्थितीत चालले होते. लोहचुंबकाकडे आकृष्ट व्हावं तसे लोक या मठांकडे आकर्षले जात होते. दुःखितांना तिथे शांती मिळत होती. मठातील भजन, प्रवचन, कीर्तन यामध्ये संसारातील दुःखांचा लोकांना विसर पडत होता. कृष्ण भक्तीचा प्रसार होत होता. उत्सवाला अजून 2 दिवस होते. दारणो स्वामींनी सर्व मठाधिपतींना रात्री एकत्र बोलवलं आणि म्हणाले, हे मठ म्हणजे गोपाळकृष्णांची मंदिरं आहेत. परमेश्वराची प्रार्थना घडावी, भक्ती संप्रदायाचा प्रसार व्हावा म्हणून आपले मठ स्थापन झालेले आहेत. येणाऱ्या लोकांना पावन झाल्यासारखं वाटलं पाहिजे. मठाधिपती आणि मठात राहणाऱ्यांचा पवित्र आचरण पाहून लोक प्रभावित झाले पाहिजेत. मठात येणाऱ्यांना परमेश्वराच्या सान्निध्यात आलो आहोत असं वाटलं पाहिजे. संसारातल्या चिंता, काळजा यांचा विसर पडला पाहिजे. शांती मिळाली पाहिजे. आपले मठ म्हणजे दुकानं नव्हेत. दुकानात देण्याघेण्याची भाषा चालते, तसे व्यवहार होतात. पण इथे तसं घडता कामा नये. कोणी भक्तांनी आपणहून काही अर्पण केलं तर ईश्वराच्या वतीनं आपण स्वीकारावं, पण मनात अपेक्षा ठेवायच्या नाहीत. कोणाच्या भोळेपणाचा, भावभक्तीचा गैरफायदा घेणं तर फारची दूरची गोष्ट. प्रार्थना, जपजाप्य, ध्यान, संकीर्तन, भजन अशा गोष्टी सतत होत राहिल्या म्हणजेच मठामध्ये आध्यात्मिकतेची ज्योत तेवत राहील आणि आपल्या मठांना मंदिरांचं रूप येईल. गरीब, श्रीमंत, राव, रंक असे भेद करायचे नाहीत. फक्त भक्ती करायची आणि मठ भक्तिपरायण आराधनेसाठीच कार्यरत आहे हे बघायचं. लोकांचे दुःखाश्रू पुसणं, त्यांना सन्मार्गाला लावणं यासाठी आपण सर्वजण काम करणार आहोत याची जाणीव नेहमी ठेवली पाहिजे. पण एवढ्यानी स्वामींचं समाधान झालं नाही. कृष्ण भक्तीचा प्रसार योग्य पद्धतीने व्हावा आणि मठाचं काम सुरळीतपणे चालावं म्हणून स्वामींनी शास्त्री पंडितांची एक सभा घेतली. मठ कुठे कुठे आहेत, कुठे स्थापन करायचे, मठाधिपती कोणाला नेमायचं, कार्यप्रणाली संबंधी कोणते नियम असावेत यावर चर्चा झाली. कृष्ण भक्ती प्रसाराची एक देशव्यापी योजना तयार करण्यात आली. योजनेतील 16 मठांची स्थानं, तेथील अधिपती यांची नावं ठरली. पैठणचा मठ हा 17वा मठ मध्यवर्ती केंद्र असावा. तेथून सर्व मठांचं कार्य नियंत्रित व्हावं असं ठरलं. सर्व संप्रदायाच्या परंपरेची आणि या योजनेची आठवण म्हणून सनातन महाराजांनी संप्रदाय अष्टक हे स्तोत्र रचलं. सर्व मठांच्या कारभाराची व्यवस्था शिस्तबद्ध राहावी यासाठी या योजनेमध्ये अनेक नियम घालून दिले होते. पैठणचा मठ हा मुख्य मठ. या मठाचे इतर सर्व मठांवर नियंत्रण राहील. कोणत्याही मठात नवीन मठाधिकारी नेमण्याचा अधिकार पैठण मठाकडे सोपवला. प्रत्येक मठात साजरे करायचे नित्य नैमित्तिक उत्सव आणि कार्यक्रम ठरवून दिले. वर्षातून एकदा गोकुळ अष्टमीला सर्व मठाधिपतींनी पैठणला एकत्र यावं आणि गोकुळ अष्टमीचा मोठा उत्सव पैठणला व्हावा असं ठरलं. त्यासाठी सर्व मठांनी काही द्रव्य नियमितपणे पैठणच्या मठाला पाठवायचं. हिशेब व्यवस्थित लिहिण्यावर दारणो स्वामींचा विशेष कटाक्ष होता. उत्तम श्लोकांनी सर्व मठांचे हिशेब वर्षातून एकदा तपासावे आणि त्रुटी मठाधिपतींच्या नजरेला आणून द्याव्यात असं ठरलं. पुढे उत्तम श्लोकांनी हे काम आयुष्यभर चोख सांभाळलं. काळाच्या ओघात अनेक मठात बरेच द्रव्य जमायला लागलं आणि आर्थिक सुस्थिती निर्माण झाली. पण उत्तम श्लोकांनी हिशेबीपणा कधीच सोडला नाही आणि अस्ताव्यस्तपणा किंवा वायफळ खर्च होऊ दिला नाही. मठाधिपतींच्या एका बैठकीत हलधर दारणो स्वामींना म्हणाले, भक्त मंडळी स्वेच्छेने पैसे देतायत, भरपूर देतायत, मग सडळ हाताने खर्च करायला काय हरकत आहे? दारणो स्वामी गंभीरपणे म्हणाले, गृहस्थ लोक खूप कष्ट करून पैसे मिळवतात. त्यांनी दिलेला पैसा हा ईश्वर सेवेसाठी आहे, ईश्वराचा आहे याचं स्मरण ठेवून काटकसरीने वापरला पाहिजे. प्रत्येक मठातून ज्ञानदान, धर्मजागरणाचं कार्य यासाठीच द्रव्य खर्च होईल याची दक्षता स्वतः दारणो स्वामी
आणि नंतर उत्तम श्लोक घेत राहिले. म्हणूनच सर्व मठातून धर्मजागरणाचं प्रभावी कार्य सुसूत्रपणे दीर्घकाळ होत राहिलं. श्रीराम समर्थ. श्रीराम.